8 ऑगस्ट रोजी कोल्हापुरातील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आग लागून बेचिराख झालं. केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये अनेक दिग्गज कलाकारांचे कार्यक्रम यापूर्वीच बुक झाले होते. यामध्ये ज्येष्ठ गायक आणि संगीतकार हरिहरन यांच्या कार्यक्रमाचा देखील समावेश होता. या कार्यक्रमासाठी कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तिकिटांचे बुकिंगही केलं आहे. केशवराव भोसले नाट्यगृह जळाल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. द शो मस्ट गो ऑन म्हणत हरिहरन यांचा गझलचा कार्यक्रम रद्द होऊ नये म्हणून कोल्हापुरातील सायबर अर्थात छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन अँड रिसर्च ट्रस्ट या शैक्षणिक संस्थेने आनंद भवन या नव्याने उभारलेल्या 800 आसनांची क्षमता असणारे सभागृह रीतसर उद्घाटनापूर्वीच हरिहरन यांच्या कार्यक्रमाला उपलब्ध करून दिले आहे. संस्थेचे अध्यक्ष व कार्यकारी विश्वस्त डॉक्टर R.A. शिंदे आणि सचिव C.A. ऋषिकेश शिंदे यांच्या सहकार्याने आज सायंकाळी हरिहरन यांचा कार्यक्रम या सभागृहात होत आहे. कोल्हापूरला झुकणे आणि हार मानणे मान्य नाही. राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा असणाऱ्या सायबर संस्थेने कोल्हापुरातील रसिकांसाठी हे सभागृह उपलब्ध करून दिल्याने कमी तिथं आम्ही आणि पुलेपूर कोल्हापूर याची प्रचिती या निमित्ताने येत आहे. कोल्हापूरच्या दृष्टीनं अतिशय दुर्दैवी घटना गेल्या 8 तारखेला घडली. सर्व कोल्हापूरची जनता दुःखी आहे. तर हरिहरन साहेबांचा कार्यक्रम 13 तारखेला ठरलेला होता. तो तिथला कॅन्सल करण्याच्या ऐवजी आयोजक आम्हाला भेटले आणि त्यांनी विनंती केल्याप्रमाणे आमच्या ट्रस्टी आणि प्रेसिडेंट साहेबांनी विचार करून एक सामाजिक बांधिलकी म्हणून हा सायबरचा पूर्णत्वास आलेला हॉल उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्यांचा यशस्वीरित्या आज कार्यक्रम होऊन जाईल. तर एक सामाजिक बांधिलकी म्हणून शैक्षणिक उपयोगासाठी बांधलेला हॉल आम्ही हा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी देत आहोत. एक जबाबदारी कोल्हापूरचा नागरिक म्हणून आम्ही पार पाडत आहोत आणि जे काही गोष्टी शिल्लक होते ते आम्ही 2 दिवसात युद्धपातळीवर करून त्यांना चांगला अद्ययावत साऊंड सिस्टम, अद्ययावत अकॉस्टिक आणि इतर गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. एक सामाजिक बांधिलकी म्हणून सायबरनं हा स्तुत्य उपक्रम केलेला आहे आणि प्रयत्न केलेला आहे. आमच्या सायबरचं नावच छत्रपती शाहूंचं नाव असल्यामुळं त्यांचा वारसा पुढं चालवण्याचा आमच्या परीनं आम्ही प्रयत्न करत आहोत. कोरोनाच्या काळात आमचं 250 विद्यार्थ्यांचं असलेलं वसतिगृह तिथं ऑक्सिजन सिलेंडर आणि पेशंटसाठी आम्ही उपलब्ध करून दिलेलं होतं. ह्याच्यात कुठेही गर्वाने सांगण्याची गोष्ट नाही. एक नम्रपणे आम्ही सांगू शकतो की सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही हे कार्य पार पाडत आहोत. आणि